सहकारी बँकेची तिजोरी म्हणजे जणू काही नेत्यांसाठी स्वतःची जहागीर झाली होती। एकाच घरातले किंवा एकाच पक्षातले मोठे नेते हे पिढ्यानपिढ्या बँकेचे संचालक किंवा अध्यक्ष म्हणून ठाण मांडून बसायचे। पण आता या सगळ्या बड्या नेत्यांची दादागिरी आणि घराणेशाही मोडीत काढण्यासाठी आरबीआयने एक मोठा ऐतिहासिक निर्णय दिलाय। आता आरबीआयचा नवा नियम अगदी सोपा आहे। आता कोणताही बडा व्यक्ती कोणत्याही जिल्हा किंवा नागरी सहकारी बँकेत सलग 10 वर्षापेक्षा जास्त काळ संचालक राहू शकणार नाहीये। जशी तुमची 10 वर्षे पूर्ण होतील तसं तुम्हाला सक्तीने पुढील 3 वर्ष बँकेच्या सत्तेतून बाहेर जावं लागेल। या 3 वर्षाच्या गॅपलाच कूलिंग ऑफ पिरियड असंही म्हटलं जातं। या 3 वर्षात त्या नेत्याला बँकेत कोणतंही पद मिळणार नाही। तो व्यक्ती हा बँकेचा सामान्य ग्राहक म्हणून राहू शकतो। पूर्वी काही नेते हुशारी करायचे, 9 वर्ष झाले की काही महिन्यासाठी राजीनामा द्यायचे आणि पुन्हा निवडणुकीत उभे राहायचे। पण आता आरबीआयने ही पळवाट सुद्धा कायमची बंद केली आहे। जर 3 वर्षापेक्षा कमी काळ तुम्ही बाहेर राहिलात तर तुमचा जुना काळ एकत्र मोजला जाईल आणि तुम्हाला सक्तीने घरी बसावं लागेल। आरबीआयच्या या थेट निर्णयामुळे आता महाराष्ट्रातल्या अनेक बड्या राजकारणावर एका रात्रीत घरी बसण्याची वेळ आली आहे, ज्यामुळे सहकारी क्षेत्रात सध्या मोठी खळबळ उडाली आहे।